अंकुश बर्डे, ज्ञानाच्या शेतीमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, खरीप हंगाम तोंडावर आहे आणि हवामान खात्याचा पहिला अंदाज आलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रात 105 ते 115% पर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यासोबत आजच वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे की 30 मेला केरळमध्ये पाऊस येत आहे। त्यामुळे शेतकरी मंडळीची लग्नसराई आणि शेतातले रान तयार करण्याची लगबग चालू आहे। तर त्याच अनुषंगाने आपण येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जी पिकं घेतोय किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित पिकं आहेत त्या संदर्भात एक पिकनिहाय आपण व्हिडिओ करतो आहे। आता ॲक्च्युली शेतात ही पिकं नसल्यामुळे आपण हे ऑफिसमध्ये सदरचे व्हिडिओ करतोय। ज्यावेळेस पीक पेरणीच्या वेळेस आणि नंतरच्या वेळेस आपण ती पिकाचे व्हिडिओ करणार आहोत। मित्रांनो, आज आपण मका या पिकावर चर्चा करत आहोत। मक्याचा जर विचार केला तर मागच्या 15-20 वर्षामध्ये मक्यानं मोठ्या प्रमाणात क्रांती केलेलं म्हटलं तरी काय फार वावगं राहणार नाही। आणि जी धुळे, जळगाव, औरंगाबाद म्हणजे आताचा संभाजीनगर, जालना या भागात मका होत होती ती जवळपास आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मक्याचं क्षेत्र वाढत आहे। आणि मग या मका पिकाचं उच्च तंत्रज्ञान का आहे आणि मग हे शेतकऱ्यांना सर्वदूर माहीत आहे का, आणि माहीत असेल तर मग त्या पद्धतीने शेतकरी त्याचा अवलंब करतात का, याचा आपण आज सांगोपांग विचार करणार आहोत। तर मक्याचं औद्योगिक क्षेत्र वगैरे किंवा मी क्षेत्र वगैरे ह्याच्या फार भानगडीत न जाता माझ्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन कसं वाढेल आणि शेवटी त्याच्यातून उत्पन्न कसं चांगलं येईल याच्याबद्दल फक्त मी आज चर्चा करणार आहोत। तसा विचार केला तर मक्याला तृणधान्याची राणी म्हणतात। गहू आणि भातानंतर जर सगळ्यात जास्त जगामध्ये क्षेत्र कशाचं असेल तर मक्याचं आहे। आणि मका हा C4 जो टाईप आहे त्याच्यामधला आहे। म्हणजे याच्यामध्ये मक्यामध्ये अशी ताकद आहे की जेवढा जास्त त्या पिकाला सूर्यप्रकाश मिळेल तेवढा जास्त सूर्यप्रकाशाच्या मदतीनं प्रकाश संश्लेषणद्वारे ते अन्न तयार करत असते। त्याच्यामुळे मकाची उत्पादकता चांगली आपल्याला मिळते आणि त्यासोबत मक्यापासून फार मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होऊ शकतो। त्याच्यामुळे मक्याला चाऱ्याची राणीसुद्धा असं म्हटलं जातं। तर मका लागवड करताना का लागवड करावी किंवा ह्याबद्दल मी फार बोलणार नाही, कारण शेतकऱ्यांनी ठरवलेलं असतं की आपल्याला कुठल्या हंगामामध्ये कुठल्या क्षेत्रावर काय पीक घ्यायचं आहे। तर आपण मूळ मुद्दा बघू आता की मका जी आमच्याकडे होती आहे, शेतकऱ्याला मकाबद्दल फार काही सांगायची गरज नाही, पण त्यातले जे 4-5 मुद्दे आहेत त्याच्याबद्दलच मी आज आपल्याशी बोलणार आहे। मित्रांनो, मक्याची उत्पादकता कमी असण्याची काय कारणं आहेत आपल्याला ते स्क्रीनवर दिसेल कमी उत्पादकतेची कारणं। तर सर्वसाधारणपणे 18 ते 20 क्विंटल एकरी मक्याची उत्पादकता आपल्याकडे आहे आणि ती वाढून आपल्याला काही धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना ह्या भागातले शेतकरी 40 क्विंटल एकरी आणि अत्युच्च पातळीवर जवळपास 55 ते 60 क्विंटल एकरीपर्यंत पोचलेले आहेत। परंतु सर्वसाधारण जर विचार केला तर शेतकऱ्याला एका एकरमध्ये 18 ते 20 क्विंटल मका होती। मग हे मक्याचं जर उत्पादकता वाढवायची असेल तर काय करायला पाहिजे? त्यासाठी आपण पहिल्यांदा हे जे स्क्रीनवर दिसते आपल्याला मका उत्पादकता कमी असण्याची कारणं पाहू आपण। याच्यामध्ये काय होतं आहे की मक्याची जी लागवड केली जाते किंवा पेरणी केली जाते याच्यामध्ये अयोग्य जमिनीची निवड केली जाते। फार हलक्या जमिनीमध्ये किंवा फार पाणी साठणाऱ्या जमिनीमध्ये, चुनखड चोपण जमिनीमध्ये जर मक्याची लागवड केली तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं किंवा उच्च उत्पादकता मिळत नाही। आता सरसकट संकरित वाणाचा शेतकरी वापर करतायत। मित्रांनो, संकरित वाणावर मी बोलणार आहे पुढं। संकरित वाण मक्यामध्ये खूप बाजारात आहेत, परंतु मी ठरवायला पाहिजे आज की माझ्याकडे जमीन कोणती आहे, माझ्याकडे पाण्याची काय, जरी खरीपात घेत असेल तर माझी पाण्याची काय सोय आहे, त्यासोबत पुढं मी त्याला किती खत देणार आहे, सूक्ष्म मूलद्रव्य देणार आहे का, मी शेणखत पूर्वी वापरलं आहे का, ह्याचा एक सांगोपांग विचार करून मक्याची जात निवडायला पाहिजे। फक्त हायब्रिड F1 वाणाचं बियाणं आणलं, खूप कुठल्या तरी फेमस कंपनीचं आणलं की माझं उत्पादन खूप वाढेल असं नसतं आहे। तर वाणाची निवड करताना सुद्धा मी ज्या प्रकारे त्या पिकाचं व्यवस्थापन करणार आहे, माझ्याकडे पाणी किती आहे आणि जमिनीचा प्रकार कसा आहे, माझ्याकडे शेणखत आहे का, ह्याचा विचार करून वाणाची निवड करायला पाहिजे। सरसकट खूप उच्च उत्पादक वाण वापरल्यास आपल्याला उत्पादन जास्तीचं मिळत नाही। त्यासोबत रासायनिक खताचा असंतुलित वापर करतात मंडळी। शेतकरी ज्या पिकाला किती रासायनिक खत द्यायला पाहिजे त्याचा विचार न करता आपल्याला जे उपलब्ध होईल जसं शक्य होईल तसं दिल्यामुळे सुद्धा आपली मकाची उत्पादकता कमी होती। त्यासोबत शेणखत
आजकाल फळबागेला शेणखत मिळत नाही तर मक्याला कोण शेणखत टाकणार, त्याच्यामुळे पण त्याची आपली उत्पादकता कमी आहे। त्यासोबत मका हे वर्षभर कधीही पेरलं तर चालतंय, हा एक गैरसमज म्हणू शकतो आपण। तसं मका येऊ शकते, परंतु तरीसुद्धा खरीप असो, रब्बी असो, उन्हाळी असो, त्याचा एक पेरणीचा कालावधी ठरलेला आहे। त्या कालावधीमध्ये पेरली तरच मक्याचं चांगलं उत्पादन येतं। त्यामुळं कधीही मका पेरली तरी मका येईल, परंतु तुम्हाला उच्च उत्पादन मिळणार नाही। त्यासोबत पेरणीचं अंतर किती ठेवायला पाहिजे याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा शेतकरी खूप दाट मका पेरतात। ज्यांना चाऱ्यासाठी मका पेरायची त्यांनी दाट मका पेरली चालेल, परंतु ज्यांना धान्यासाठी मका करायची त्यांनी एक ठराविक स्पेसिफिक अंतर दिलेलं आहे जमिनीच्या प्रकारानुसार, ते आपण पुढे बोलणार आहेत। त्या योग्य अंतर नाही राखलं तर आपली उत्पादकता 100% कमी होते। त्यासोबत पाणी व्यवस्थापनामध्ये बऱ्याच चुका होतात आणि कीड रोगाचा जे प्रादुर्भाव होतो त्याचं वेळीच नियंत्रण होत नाही। ह्या 5-6 मुद्द्यामुळे आपले मक्याचं उत्पादन कमी आहे। तर मित्रांनो, जसं मी पूर्वी म्हटलं तसं आपल्याला तिन्ही हंगामामध्ये मकाची पेरणी करता येते। खरीपमध्ये करता येते, पावसाळी, रब्बीमध्ये, हिवाळी आणि उन्हाळी। तर त्याचा तिन्ही हंगामाचा एक ठरलेला कालावधी, त्याच हंगामामध्ये आपल्याला त्या कालावधीमध्ये मका पेरणी आवश्यक आहे। त्यामध्ये खरीपाची 15 जून ते 15 जुलैपर्यंतच पेरणी करायला पाहिजे। त्याच्या पुढे जर गेलं तर आपल्याला तितकं उत्पादन चांगलं मिळत नाही, जरी खरीप असला तरी। त्याच्यानंतर रब्बी हंगामामध्ये 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर, त्यानंतर उन्हाळ्यामध्ये 15 डिसेंबर ते 15 जानेवारी। आता मार्चमध्ये जर मका पेरली किंवा जर समजा 15 डिसेंबरला पेरणी केली, 15 डिसेंबरला खूप थंडी असेल आणि ज्यावेळेस तुम्ही मार्चमध्ये पेरताल त्यावेळेस ते फुलोऱ्यावर कधी येईल, ज्यावेळेस अत्यंत आपल्याकडे तापमान वाढलेलं असतं आहे आणि मग पाण्याची त्यावेळेस दुर्भिक्ष असते, हवेतली आर्द्रता कमी असते आणि अशा वेळेस मग आमचं परागीकरण होत नाही। त्यामुळं मित्रांनो, हे जे मी आता कालावधी सांगितले म्हणजे खरीपमध्ये 15 जून ते 15 जुलै, रब्बीमध्ये 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर आणि उन्हाळ्यामध्ये 15 डिसेंबर ते 15 जानेवारीमध्येच आपल्याला लागवड करायची। जमिनीचं हलक्या जमीनमध्ये सहसा मका लावू नये, फक्त चांगली काळी कसदार पोयट्याची, गाळाची, उत्तम निचऱ्याची जमीन असावी। चुनखड, पाणथळ म्हणजे जिथं पाणी साठतं आहे, जिथं चोपण जमीन आहे, जिथं चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी मका लावू नये अशी विद्यापीठाची शिफारस आहे। त्यामुळे मित्रांनो, मध्यम ते भारी जमीन, उत्तम निचऱ्याची जमीन आपल्या मकेसाठी चांगली असते। आता मशागत वगैरे मी काय करायला सांगत नाही। वाणाच्या निवडमध्ये यामध्ये 3 प्रकारचे वाण येतात। सिंगल क्रॉस आहे, डबल क्रॉस आहे आणि 3 वे क्रॉसचे वाण बाजारात उपलब्ध आहेत। आणि त्याच्या संदर्भात कृषी विद्यापीठाचे जे वाण आहेत किंवा महाबीज ज्या वाणाचं उत्पादन करतं त्याचा वापर फारच नगण्य होतो आहे आणि काही खाजगी बियाणं उत्पादकांचे वाण खूप चांगले बाजारामध्ये आहेत आणि त्यांचं नावही फार चांगलं आहे। तर आपण उत्पादक निहाय वाणाची माहिती घेण्यापेक्षा मी कोणत्या प्रकारचं नियोजन करणार आहे, माझ्याकडे पाणी आहे का, मी शेणखत वापरलं आहे का, मी ठिबकवर मका लागवड करणार आहे का, मी रासायनिक खत कसं देणार आहे, याचा विचार करून शेतकऱ्यांनी वाण निवडावे। आपल्याला स्क्रीनवर वाण दिसत आहेत, तर याच्यामध्ये पायोनियर ही कंपनी मक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचे F1 हायब्रिड खूप चांगले आहेत, त्याची माहिती आपल्याला आहे। मी फार वाण निहाय सविस्तर सांगणार नाही, कारण खरीप आणि रब्बीमधले असे 2 वाण वेगळे आहेत आणि उन्हाळी वाण वेगळे आहेत। मित्रांनो, खरीप आणि रब्बी आणि उन्हाळ्याचा तिन्ही हंगामाचा जो विचार केला तर रब्बी हंगामामध्ये मक्यासाठी अत्यंत चांगलं पोषक वातावरण असतं। त्यामुळं रब्बीची उत्पादकता सगळ्यात जास्त येते, त्याच्यानंतर खरीपची उत्पादकता येते आणि शेवटी कमी उत्पादकता ही उन्हाळ्याची येते, कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतं आणि त्यामुळं मक्याचं उत्पादन कमी येतं। तर हे जे पायोनियरचे 3524 आहे, 3501 आहे, 3396 आहे आणि 115-120 आहे। त्याच्यानंतर दुसरी कंपनी सिंजेंटा पण आहे, जसे 6240 आहे, 6668 आहे आणि 6802 आहे। हे 3 वाण प्रचलित आहेत। तसे मक्याचे बाजारात गेले तर तुम्हाला 100 वाण बघायला मिळतील। प्रत्येक उत्पादक त्याचे वाण आणतोय, त्यामुळे मी फार मके एक 4-5 ज्यांचे चांगले प्रचलित वाण आहेत तेवढ्याचीच नावं घेतोय आपण। आणि यामध्ये आपल्याला काय कुठल्या उत्पादकाला प्रमोट करायचे आहे किंवा काय उत्पादकाचं नाव आपल्याला पुढं करायचं असं काही नाही, आपला त्यामागचा काही उद्देश नाही। फक्त शेतकरी कुठले वाण वापरतात जास्त त्याची माहिती आपण देतोय। त्यानंतर ॲडव्हान्टाचे PAC 741 आहे, 757 आहे आणि 751 आहे, एलाइट आहे। बाहेरचं डिकाल्ब आहे, हा जुने वाण आहे, बाहेरची पण खूप चांगलं काम डिकाल्बमध्ये केलेलं आहे, म्हणजे मक्यामध्ये केलेलं आहे। 9150 आहे, 9126 आहे। त्यानंतर पाटील बायोटेकचा बाजीराव एक वाण चांगला आहे, मैकोचे एक 2-3 वाण आहे,
त्याच्यामध्ये यांचे पाटील बायोटेकचा पण जो वाण आहे त्याचे नारंगी दाणे आहेत. नंतर महिकोचा MRM 4045 आहे महिकोचा, तो थोडा जास्त कालावधी घेतो. दुसरा पण MRM 3845 जो महिकोचा आहे, याचे पण नारंगी थोडे पिवळे नारंगी दाणे असतात. तर असे भरपूर काही वाण आहेत. वाणाबद्दल मी जास्त वेळ घेणार नाही आपला, तर आपल्याला स्क्रीनवरही ते दिसत आहेत. तरी माझी मक्याचा वाण निवडताना माझी शेतकऱ्याला एकच विनंती आहे की फक्त एक वाण बदलला म्हणजे आपल्याला उत्पादन जास्त मिळेल ह्या भ्रमात राहू नका. आपल्याला बाकीच्या सगळ्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस किंवा पीक व्यवस्थापनाच्या पद्धती सगळ्या वेळेवर केल्या, व्यवस्थित केल्या तर एकंदरीत सगळ्याचा परिपाक म्हणून उत्पादन वाढत असते. त्यामुळे वाण कुठला वापरला हा फार त्याला मॅटर करत नाही. फक्त खरीपमध्ये कुठला शिफारस आहे, कुठल्या कंपनीचा मी जो वाण घेतो तो खरीपसाठी शिफारस आहे का येणाऱ्या हंगामात, का रबीसाठी शिफारस आहे का उन्हाळ्यासाठी शिफारस आहे, एवढाच फक्त त्याच्यामध्ये विचार होणं आवश्यक आहे. मित्रांनो, बियाण्याचं प्रमाण जर विचार केला ते 6 ते 8 किलो बियाणं फक्त आपल्या शेतकऱ्याला एका एकर पेरणीसाठी लागतं आहे. आता ह्याच्यामध्ये बियाण्याच्या प्रक्रियामध्ये दुसरा जो भाग आहे बियाण्यामध्ये, तर त्याला बीज प्रक्रिया करायची. तर मित्रांनो, ह्या ज्या उत्पादक आहेत बियाणे उत्पादक, या बियाणाला त्यांनी रासायनिक औषधाची, कीटकनाशक, बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केलेली असती. परंतु आपल्याला ज्या दिवशी पेरायचे त्या दिवशी आम्हाला ट्रायकोडर्मा, त्यानंतर अझोटोबॅक्टर, नंतर स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू म्हणजे PSB, KMB, त्यानंतर ट्रायकोडर्मा आणि अझोटोबॅक्टर ह्याची मात्र प्रत्येकी 5 मिली किंवा 5 ग्रॅम घेऊन थोडं गुळाचं पाणी घ्यायचं. थोडंसं बियाणाला ते औषध म्हणजे जे आपण हे बुरशी जीवाणू निवडलेले आहेत ते फक्त त्याचं लेपन करायचं किंवा कोटिंग करायचं आहे. एवढ्यापुरतं पाणी असावं, फार पाणी होणार नाही एवढं बघा. आणि ते ताबडतोब सावलीत वाळवा आणि लगेच पेरा. ह्या बीज प्रक्रिया केवळ ही जी जैविक मी तुम्हाला सांगितली त्यांनीसुद्धा म्हणजे तेवढ्या एका बीज प्रक्रियेमुळं जी कंपनीने केलेली असते त्यासोबत जी पुढची आपण बीज प्रक्रिया शेतावर करतो पेरणीच्या दिवशी, त्यांनीसुद्धा आमचं शेतकऱ्याचं 15% उत्पादन वाढू शकतो. त्याच्यानंतर त्यासोबत जे जमिनीतून आमच्या मकेला रोग येतात सुरुवातीला, मर, मुळकूज, हे सगळे कुठलेही रोग आपल्याला ह्या बीज प्रक्रियेमुळे येणार नाहीत. आता लागवडीचा अंतर हा मोठा विषय आहे. प्रत्येक बियाणे उत्पादक कंपनी तुम्ही जी वाण निवडला आहे तो जर तुम्ही तुमच्या मोबाईलवर सर्च केला तर त्याचे डिटेल्स आपल्याला सहज उपलब्ध होतात. म्हणजे हा वाण कुठल्या हंगामासाठी शिफारस आहे, हा वाण कुठल्या जमिनीमध्ये हलक्या मध्यम भारी मध्ये पेरावा, हा वाण किती अंतरावर पेरावा. मित्रांनो, तंत्रज्ञान आता इट इज ॲट द टिप ऑफ द फिंगर आहे. त्यामुळं तंत्रज्ञान फार मिळत नाही, उपलब्ध नाही, हा फार काय प्रकार नाही. आणि मग आमच्यासारखे काही मंडळी यूट्यूबवर असतील किंवा कृषी विद्यापीठ आहे, कृषी संशोधन संस्था आहेत, हे तुम्हाला ज्ञान वाटायला तयारच आहेत. परंतु आमची स्वतःची मानसिकता पाहिजे की आम्हाला हे ज्ञान घ्यायचे आणि ज्ञान घेऊन शेती करायची. आज असा विचार केला तर शेतकरी म्हणतात की आम्हाला मक्याबद्दल तुम्ही काय सांगणार. परंतु काळाच्या ओघामध्ये जे तंत्रज्ञान बदललेलं आहे, नवीन काय तंत्रज्ञान आलेलं आहे आणि ते सुद्धा कमी खर्चातलं कुठलं आहे, मला करण्याला शक्य कुठलं आहे, सहज कुठलं उपलब्ध आहे तंत्रज्ञान, हे मी आत्मसात जर केलं तर यामुळं माझा उत्पादन खर्च कमी होईल. आणि उत्पादन खर्च कमी जर झाला तर नक्कीच उत्पादकता आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यावर उत्पादकता वाढतीच. आणि मग शेवटी माझा निव्वळ जो नफा राहतो, जे उत्पन्न राहतो ते नक्की चांगलं राहतं. त्यामुळं ज्ञानाची शेतीची कास धरा. आपण जी आताची चर्चा सगळी करतोय मक्याबद्दल, याचं PDF आपण www.ज्ञानाशेती.com वर आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. वेबसाईटला भेट द्या, ते PDF डाउनलोड करा, ते 2दा-3दा वाचा आणि मग त्याच्याप्रमाणे आपल्याला त्याचं काय तंत्र आहे ते आपल्याला माहीत करून घेणे आवश्यक आहे. आणि एक मनाची खुणगाठ बांधा की मला सगळं कळतं आहे, त्यापेक्षा मला आणखी नवीन काय बघायला मिळेल, मला नवीन काय शिकायला मिळतील, हा जर थोडा विचार डोक्यात ठेवला तर मला वाटतं नक्कीच आपण ज्ञानाची शेती करू शकतो आणि आपलं उत्पादन वाढ करू शकतो. आता लागवड करायची तर कशी करायची, याच्यामध्ये 2-3 प्रकारे आपल्याला लागवड करता येते. एक बेडवर लागवड करता येते, म्हणजे सरळ सरी पाडायची, उसाला जशी सरी पाडतो आपण 2.5-3 फुटावर, त्याचा माथा मारायचा म्हणजे टॉप मारायचा आणि त्याच्यावर 2 लाईन लावायच्या. पूर्वी काय करायचं, आपण सरीच्या बगलत बी डोबायचो, त्याच्यापेक्षा सरळ त्याचा माथा मारायचा म्हणजे ते तुमचं पीक बेडवर राहील. दुसरी पद्धत आहे, जी प्रचलित पद्धत आहे, शेतकरी सारा करतात आणि पेरणी करतात आणि सारे करतात पाणी देण्यासाठी. मित्रांनो, ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. कारण मका पिकाला पाणी जर जास्त झालं तर अजिबात चालत नाही. त्याच्यामुळं पावसाचं पाणी असो, अतिवृष्टीचं, जास्त पावसाचं, कारण आपण खरीपात घेतोय तर त्यावेळेस आपल्याला आपलं पीक हे बेडवर चाललं पाहिजे. त्यासाठी मग सरी पाडून त्याचा टॉप मारून त्याच्यावर लागवड करायची. किंवा मी जे वारंवार बोलत आहे
की BBF पद्धतीनं जी पेरणी यंत्र आहे त्या योग्य जर आपण पेरणी केली तर आपलं 100% पीक हे बेडवर राहील आणि मग अतिवृष्टी असेल किंवा म्हणजे कमी पाऊस असेल त्यावेळेस आपल्याला त्याचा फायदा मिळेल। तर आता अंतर असं आहे की वाण मी जसं म्हटलं वाणवाले पण सांगतात कंपनीवाले की एवढ्या एवढ्या अंतरावर करा। तर ह्याच्यात बेड करताना 2च फुटाचे बेड करायचे, एखादा फूट उंच असावं, 15 सेंटीमीटर ते 30 सेंटीमीटर उंच असावं, 2 बेडमध्ये 1 फूट 1.25 फूट अंतर असावं। आता शेतकऱ्याला काय वाटतं मध्ये चारी सोडली त्याच्यामध्ये माझी जागा जाईल। मित्रांनो अजिबात तसं होत नाही। जेवढी पिकाला हवा खेळती राहील, जेवढं सूर्यप्रकाश जास्त पिकाच्या सगळ्या पानावर पडेल, सगळ्या ह्याच्यावर पडेल, तेवढी जसं मका हे C4 प्रकारचं पीक आहे त्यामुळे तेवढी त्याची जास्त उत्पादकता वाढते। त्यामुळे फार दाट किंवा सरळ साऱ्यामध्ये अजिबात लागवड करू नका। काही करा, आपण यावर्षी एक तर बेडवर लागवड करा, कुठलंही पीक असू द्या, नाही तर BBF यंत्राने पेरणी करा। तर आता बेडवर लागवड करायची तर आपल्याकडे छोटी छोटी पेरणी यंत्र उपलब्ध झालेले 2,500, 3,500, 3,500पर्यंत ती चांगली मिळतात। आपल्याला 1 एकर 1.5 एकर पेरायचं असेल तर एक मजूर सहजासहजी तेवढं पेरून टाकतो। त्यामुळं फार काही त्याला कष्टही लागत नाही किंवा बाकीच्या गोष्टीही लागत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आपला खर्च वाचू शकतो। मक्याची पेरणी करताना त्याच्यामध्ये 2-3 प्रकार करू शकतो आपण। जरा मध्यम जमीन आहे 40 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर, किंवा भारी जमीन आहे 60 सेंटीमीटर बाय 25 सेंटीमीटर, किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर भारी जमीन असेल आणि तुमचं मॅनेजमेंट चांगलं करणार असेल, ठिबक करणार असेल तर 75 बाय 20 सेंटीमीटरवर सुद्धा आपल्याला मकाची लागवड करता येते। त्याच्यामुळं कमीत कमी 1.5 फूट, जास्तीत जास्त 2.25 फूटपर्यंत आपल्याला 2 ओळीतलं अंतर ठेवायचं आहे आणि 20 सेंटीमीटरपासून 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फुटापर्यंत आपल्याला 2 रोपातलं अंतर ठेवायचं आहे आणि पीक बेडवर घ्यायचं आहे। आता ह्याच्या एकात्मिक अन्नद्रव्यामध्येचा विचार केला म्हणजे ह्याला खायला मक्याला काय द्यायचं, तर विद्यापीठाने 40, 24 आणि 16 असा नत्रस्फुरद पालाचा डोस सांगितलेला आहे। यासाठी मित्रांनो युरिया आपल्याला एकरभर जर मका पेरायची असेल तर युरिया लागतो 35 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग आणि 37 किलो पोटॅश। एवढं जर दिलं आपल्याला तर आपलं मक्याचं काम भागतं। फक्त युरिया मात्र आपण नंतर 2 वेळास देणार आहोत आणि सिंगल सुपर फॉस्फेट हे जमिनीचे म्हणजे बेड काढायच्या अगोदर, पेरणीच्या अगोदर फुकून देऊन जरी बेड केले तरी चालतंय आणि पोटॅश जे द्यायचं आहे ते पेरणीच्या वेळेस ब्याच्या खाली जरी BBF द्वारे दिलं तर चालतं। आता त्यासाठी शेणखत जर वापरायचं, आता शेणखताबद्दल बोलणं म्हणजे ते मक्यासाठी किती शेतकऱ्याकडे उपलब्ध असते हा एक संशोधनाचा विषय। तरीसुद्धा 5 टन शेणखत द्यावा असा अपेक्षित आहे एकरी। त्यासोबत हे तृणधान्याचं पीक आहे आणि ह्याला झिंक सल्फेटची फार आवश्यकता असते। त्याच्यामुळं 10 किलो झिंक सल्फेट जर दिलं तर याच्यामध्ये उत्पादकतेमध्ये चांगला फरक पडतो। जर आपल्याला ठिबकवर करायचं असेल, बेडवर करायचं असेल तर 10 किलो सूक्ष्म मूलद्रव्याचं जे ग्रेड 1ची बॅग मिळते आपल्याला, ते जरी आपण टाकली पिकाला तरी पिकाला चांगला त्याचा फायदा होतो। त्यामुळं आणि मग आपल्याकडे जे समजा तुम्हाला युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा पोटॅश नाही वापरायचं पण 10-26-26 वापरायचे, 12-32-16 आहे, 20-20-08 आहे, 24-20-8 आहे, यापैकी कुठलेही संयुक्त खत वापरा। सरळ खतं फक्त वापरले ती युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम सल्फेट किंवा पोटॅश वापरायला पाहिजे। मिक्सचर जी खतं येतात ते शक्यतो टाळा आणि ही जर आपल्याला जो डोस दिलेला आपल्याला तो जर आपण ह्या कुठल्याही खतामधून जर दिला तर त्याचे बऱ्यापैकी त्याची वाढीसाठी मदत होती। त्याच्यापेक्षा जास्तीची अजिबात गरज नसती। फक्त युरियाचा आपल्याला 2 वेळेस द्यावा लागतो, तो 25 ते 30 दिवसांनी पेरणीनंतर आणि त्याच्यानंतर 40 ते 45 दिवसांनी। पण मित्रांनो माझी एक विनंती आहे, जर तुम्हाला खत जर जमिनी आड करून देता येत नसेल तर कृपया यावर्षी खत देऊ नका। कारण आपण नुसता युरिया स्वस्त आहे म्हणून युरिया खूप मोठ्या प्रमाणात पिकाला मारतोय आणि मग त्याच्यामुळं किती दुष्परिणाम होतात आपण ह्याच्यापूर्वीच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर माझं जर खत 4 बोटं 6 बोटं जर जमिनीच्या खाली मातीखाली जात असेल तर मी खत देईल, एवढी एक खुणगाठ बांधा। आणि मग किती देता त्यापेक्षा कुठं, कधी, कसं देता हे महत्त्वाचं आहे। तर याच्यावर थोडा विचार व्हावा शांततेत। आता मका पिकामध्ये आपल्याला जर समजा काही संजीवक वापरायचे असेल तर ते सुद्धा आपल्याला वापरतात। त्यासोबत आपल्याला काही पाण्यात विरघळणारी खतं आहेत, काही मंडळी आता ड्रीपमधून सुद्धा खताचं व्यवस्थापन करतात। पण मकाचा रेट आणि सगळं जर एकंदरीत पाहिलं तर मी तुम्हाला ठिबकमधून पाण्यात विरघळणारी खताची शिफारस करणार नाही। तुम्हाला करायचीच असेल तर मग 19-19ची किंवा 12-61 असेल किंवा 13-0-45 असेल किंवा 13-40-13 असेल किंवा 00-50 असेल, ही खतं जी आहेत पाणी विरघळणारी ती आपण
त्या वाढीच्या अवस्थेमध्ये तुमचे कीटकनाशक बुरशीनाशक ज्यावेळेस आपण फवारतो त्यावेळेस जरी फवारलं तरी त्याला पिकाला बऱ्यापैकी चांगला फायदा होतो। त्याच्यामुळं ठिबकमधून देण्यापेक्षा मी म्हणतो फवारणीद्वारे ही खत वापरा। आता जर तुम्हाला कुणाला संजीवक वापरायचे असतील तर मका पीक हे 25 ते 30 दिवसात असताना GA 30 ppm आणि 6BA 40 ppm अधिक चिलेटेड झिंक 2 ग्रॅम पर एका लिटर पाण्यासाठी जर घेतलं तर त्याप्रमाणे जर केलं तर त्याचासुद्धा मक्याला चांगला फायदा होतो। मित्रांनो, आता आंतरमशागत आणि तणनियंत्रण, तणनियंत्रणामध्ये आणि आंतरमशागतीमध्ये जसं मी पहिल्यांदा बोललो, सुरुवातीच्या काळामध्ये पीक जवळपास 35 ते 45 दिवस कुठलंही पीक असू द्या त्याच्यामध्ये पिकाची आणि तणाची एक स्पर्धा असते। तर तेवढ्या कालावधीमध्ये जर आपण तणापासून पिकाला वाचवलं किंवा तणाचा पिकाला जर त्रास होऊ दिला नाही तर आपलं नक्कीच पीक जोमदार येतं। आता याच्यामध्ये पेरणी झाल्या फवारणीचे पण आपल्याकडे तणनाशक उपलब्ध आहेत आणि नंतर पण आपल्याला पीक 15 ते 25 दिवसाचा असताना सुद्धा वापरता येतात। तर पेंडामेथिलिन जे आहे, ज्याला स्टाम्प एक्स्ट्रा वगैरे म्हणतो आपण, जे 38.7 CS आहे, ते 700 ते 1 लिटर प्रति एकर जर वापरलं आपण आणि ज्या दिवशी पेरणी केले त्या दिवशी आपण जर वापरलं किंवा त्याच्या फार तर दुसऱ्या दिवशी, तर हे स्वस्त आणि कमी खर्चाचा पर्याय होतो। कारण त्यावेळेस आपल्याला जमिनीत वापसाही असतो। मी तणनाशकाबद्दल पण एक व्हिडिओ करणार आहे, तो आपल्याला पुढं येईलच, पेरणीच्या अगोदरच आपल्यापर्यंत पोहोचेल तो। आणि ज्यावेळेस आमचं पीक 15 ते 21 दिवसाचं होतं त्यावेळेसुद्धा टेम्बोट्रिओन म्हणजे ज्याला लावडीस म्हणतात मार्केटमध्ये आणि टोप्रॉमॅझोन हे 2 तणनाशकंसुद्धा आहे। वरचं आहे ते टेम्बोट्रिओन जे आहे लावडीस ते 90 ते 120 मिली एकराला वापरायचे आणि टोप्रॉमॅझोन जे आहे ते 300 मिली प्रति एकराला वापरायचे। हे 2 ह्याला टिंजर म्हणतात म्हणजे टोप्रॉमॅझोनला। तर हे मार्केटमध्ये फेमस आहे, शेतकऱ्यामध्ये पण फेमस आहे आणि आपल्याला चांगला मक्यामध्ये तण नियंत्रण होतं। पाणी व्यवस्थापनामध्ये खरीपमध्येच करतोय आपण तरीसुद्धा त्याच्या एक 4 अवस्था आहेत। पिकाची रोप अवस्था असते जी 25 ते 30 दिवसांनी येते, त्यावेळेसुद्धा पाण्याचा ताण कमी पडला, पाणी कमी पडू नये। त्यावेळेस ज्यावेळेस आपला तुरा बाहेर पडतो 45 ते 50 दिवसांनी, पीक फुलरत असताना 60 ते 65 दिवसांनी पेरणीनंतर आणि दाणे भरण्याच्या वेळेस 75 ते 80 दिवसांनी, हे जे 4 अवस्थामध्ये जर आपल्याला कड पाऊस नसेल आणि म्हणजे पिकाला जर पाणी देण्याची गरज असेल तर ह्या 4 अवस्थेमध्ये जर पाणी दिलं तर आपल्याकडे त्या पिकाला ह्या नाजूक अवस्थेमध्ये जर पाणी दिलं तर ते पीक आपलं चांगलं उत्पादन देऊन जातं। आता एकात्मिक कीड नियंत्रण आणि रोगाच्या संदर्भात बोलू आपण। याच्यामध्ये रोग काय फारसे नाहीत, मी तसं आपल्या PDF मध्ये खूप डिटेल रोगाबद्दल पण दिलेलं आहे आणि किडीबद्दल पण दिलेलं आहे, तर ते आपण डाउनलोड करून घेऊन त्याची माहिती घेऊ शकता। सध्या मक्यामध्ये सगळ्यात शेतकऱ्याच्या डोक्याचा ताण जर कुठला असेल तरी अमेरिकन फॉल आर्मी FAW किंवा ही जी आळी आहे जी पोंग्यात राहती, सगळ्यात पानाला सगळे होल करते, त्याच्यानंतर पोंग्यातनं ते पूर्ण पोंगा खाऊन टाकते। मागच्या 4 वर्षापूर्वी आली आपल्याकडे, तशी 2008ला आली, कर्नाटकमधून आली ती, आणि मग त्याचा इतका हव्याक झाला, इतकं त्याचं नुकसान झालं। आता बऱ्यापैकी आपल्याकडे त्याच्यावर सीड म्हणजे बीज प्रक्रिया होऊन बियाणे येते सुरुवातीला, त्यामुळं पहिले 20-25 दिवस आपलं त्याच्यापासून संरक्षण होते आणि शेतकऱ्यालाही चांगलं माहीत झाले की ह्याचा उपाययोजना काय करायचं। तर फक्त शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे पर्याय निवडायला पाहिजेत। केवळ फक्त कीड आल्यानंतर बाजारात जायचं आणि मग कुणीतरी विक्रेता देतो ते औषध आणायचं आणि फवारायचं, ते पण किती प्रमाण घेतो हा फार संशोधनाचा विषय। एवढं न करता माझ्या शेतकऱ्याला विनंती आहे की आपण एकात्मिक अन्नद्रव्याचे उपाय जो आहेत, आपल्याला ह्या स्क्रीनवर एकात्मिक अन्नद्रव्याचे उपाय दिसत आहेत, तर याच्यामध्ये काय करायला पाहिजे? मका ज्यावेळेस आम्ही पेरतो त्यावेळेस चांगली जमिनीची मशागत करायला पाहिजे, बेडवर लागवड करायला पाहिजे, हे बोललेलं आहे मी। रासायनिक तसेच जैविकची बीज प्रक्रिया करायला पाहिजे। त्यानंतर लिंबोळी अर्क आहे किंवा लिंबोळी तेल आहे जे आजारडिक्ट म्हणून बाजारात मिळते, मग ते 300 ppm पासून 10,000 50,000 ppm पर्यंत, ते सुद्धा प्रतिबंधात्मक। ज्यावेळेस रोप लहान असेल त्यावेळेस जर आपण पीक लहान असेल तर वापरलं तरीसुद्धा त्याच्या वासामुळं बऱ्यापैकी कीड दूर जाते। त्यानंतर आपल्या पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत, एक प्रकाश सापळा लावा। हे एक म्हणजे कुठल्याही पिकासाठी खरीप असो रब्बी असो, एकरी एक प्रकाश सापळा तुम्ही तो स्वतः घरी करा किंवा बाहेरून विकत आणा, आपल्याला घरीही करता येतो। कमीत कमी सारा पत्र्याचा डबा घ्यायचा, त्याच्यामध्ये एक लाईट सोडायची आणि तो पिकाच्या उंचीच्या थोडा वर लावायचा। हा पतंगवर्गीय जेवढ्या आळ्या आहेत किंवा किडी आहेत त्याचा बऱ्यापैकी ते कंट्रोल येते। तर आणि त्यासोबत पिकाला पाणी व्यवस्थित द्या, पाणी साचू देऊ नका।
लागवडीचं अंतर योग्य राखा, प्रत्येक झाडावर, पानावर, खोडावर सूर्यप्रकाश जाऊ द्या. हे आपल्याला उपाययोजना जास्त महत्त्वाचं आहे. ते आपण आता एकात्मिक केवळ कीड आली, रोग आली आणि मग मी तेवढ्या एका औषध आणणार आणि त्याचं नियंत्रण करणार याच्यावर जाण्यापेक्षा एकात्मिक व्यवस्थापन केलं तर आमचं कमी खर्चामध्ये आणि वेळीच नियंत्रण त्या किडीचं होतं. तर अमेरिकन लष्करी अळीबद्दल मी बोललो. 2018ला आलेली ती आपल्याकडं आणि सुरुवातीच्या काळात त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. अशी एक वेळ आली होती की मका पीक महाराष्ट्रात राहतंय की नाही भारतात इथपर्यंत आली होती. परंतु आता आपण त्याच्यातून शेतकरी बंधूही बऱ्यापैकी शिकलेले आहेत त्याचं नियंत्रण कसं करायचं. तर आता एकात्मिक कीड नियंत्रणासाठी जे आपण विविध पर्याय पाहिले. आता शेवटी मी आपल्याला मका पिकासाठी CIBRC म्हणजे केंद्रीय मका या पिकासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणीकृत समिती व कृषी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे काही कीटकनाशकं, बुरशीनाशकं शिफारस केलेली त्याची माहिती घेऊ. ते आपल्याला इथं स्क्रीनवर दिसते. मित्रांनो, अमेरिकन लष्करी अळीसाठी ब्रोप्लेनिलीमाइड 20% SC म्हणून जे आहे ते BSNFचं एक्सपोनस म्हणून जे बाजारात मिळते ते जर 50 मिली जर फवारलं तर बऱ्यापैकी चांगलं नियंत्रण मिळतं. मित्रांनो, मी टेक्निकल कंटेंट सांगतो त्यासोबत बाजारातले जे चांगले उत्पादक आहेत, मल्टीनॅशनल कंपनीवाले आहेत त्यांची नावं घेतो आहे आपण. ते पण रेफरन्ससाठी घेतो आहे, आपल्याला याच्यातून कुणाची ॲडव्हर्टाईज करायची नाही. त्यासोबत आपल्याला लष्करी अळीसाठी इमामेक्टिन बेंझोएट जे 1.5% अधिक प्रोपेनोपास आहे 35%, ते जर ते टाटा मिराय किंवा सुमिटोमोचं कोरको म्हणून मिळते ते 400 मिली एका एकरसाठी किंवा 200 लिटर पाण्यासाठी फवारू शकता. त्यानंतर सिंजेटाचं सिमोडिस आहे. नंतर स्पिनोटोरम्स हे सगळ्याला माहीत आहे 11.70 SC जे डाऊचं डेलिगेट आहे. नंतर थायोमिथॉक्झाम 12.60 अधिक लॅम्बडा सायालोत्रिन 9.50 जे सिंजेंटाचं आलिका या नावाने मिळते ते 140 ते आलिका 50 मिली घ्यायचे. आपल्याला त्या टेबलमध्ये दिसतं आहे हे सगळ्याची कुठली कीड आहे किंवा रोग आहे, नंतर कुठलं टेक्निकल नाव आहे त्याचं मूळ, आणि मग बाजारात कुठल्या नावाने मिळते त्याचं एक नाव दिलं आहे आपण, आणि इकरी किती फवारायला पाहिजे, किती प्रमाण घ्यायला पाहिजे 200 लिटर पाण्यासाठी, आणि शेवटी आपण त्याचा PHI किंवा काढणीच्या अगोदर ते किती दिवस फवारायला पाहिजे. कारण मित्रांनो लक्षात ठेवा, आपण जे ज्ञानाची शेतीमध्ये आपलं लोगोच आहे किंवा कॅचलाईनच अशी आहे की आमची ज्ञानाची शेती फायद्याची आणि आरोग्यदायी, आमच्या शेतकऱ्याला फायद्याची आणि खाणाऱ्याला आरोग्यदायी. आपण काही म्हणायला येईल असं कुठलीही गोष्ट सांगत नाही. शुद्ध तांत्रिकदृष्ट्या जे कृषी विद्यापीठाने संशोधन केलेलं आहे मोठ्या प्रमाणात सगळ्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, आणि ज्याचे रिकमेंडेशन किंवा शिफारसी आहेत त्याच गोष्टी आपण बोलतो आहे. बाकी काहीतरी म्हणजे शेतकऱ्याला डिस्टर्ब करण्यासाठी किंवा काहीतरी कॅच लाईन टाकायची आणि त्याच्यावर काहीतरी व्हिडिओ चालावा वगैरे हा अजिबात आपला उद्देश नाही. आपण शासनामध्ये नोकरीला आहोत, आपण फार विचारपूर्वक कुठलीही गोष्ट देतो. त्यामुळं माझी विनंती आहे की हे डॉक्युमेंट हे डाउनलोड करा मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी पुढची जी आहेत सिंजेंटाचं क्रुझर आहे थायमिथॉक्झाम 70% WC आहे ते 140 मिली आपण खोडमाशी आणि माव्यासाठी फवारू शकता. नंतर लष्करी अळीसाठी जी सिंजेंटाचं क्रुझर FMCचं कोरोजन आहे, खूप चांगलं हे औषध आहे. डेलिगेट चांगलं आहे, प्रोक्लेम आहे, इव्हिसंट आहे. आपल्याला बाकीच्याही कंपनीचे हे औषधं बाजारात मिळतात, नाही असं नाही. आपल्याला जे वाटत जे शेतकरी जास्त मोठ्या प्रमाणात बाजारातून विकत घेतात त्याची आपण नावं इथे दिलेली आहेत. कारण शेतकऱ्याला हा टेक्निकल कंटेंट माहीत नसतो. आणि ह्या किडीच्या अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही काय फवारता, त्याविषयी ते कसं फवारता, कधी फवारता. ज्यावेळेस 4-5 पानावर माझं मका पीक आहे त्यावेळेस त्याच्या पोंग्यामध्ये औषध गेलं पाहिजे. खूप भारी औषध आणतो आपण आणि पूर्ण पानावर आणि झाडावर फवारतो, त्यातला अर्ध मातीवर किंवा जमिनीवर पडतं आहे, त्याचा काही उपयोग होत नाही मित्रांनो. ही जी अळी खोडकिडा असेल किंवा तुमची अमेरिकन लष्करी अळी असती ही आपल्या पोंग्यात असती, त्यामुळं पोंग्यात औषध गेलं पाहिजे. मी म्हणतो कुठलंही आपण जे सोबत नावं दिलेले आहेत कुठलंही औषध घ्या. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात लिंबोळे अर्क घ्या, त्याच्यानंतर प्रोफेनोफॉस सायपरमेथ्रिन जे कॉम्बिनेशन आहे ते वापरा, आणि शेवटचा पर्याय तुम्ही जे तुमच्याकडे जी 2 औषधं कायमस्वरूपी तुम्ही वापरता त्या शेवटच्या पर्यायामध्ये त्याच्यामध्ये जावा. असं जर केलं तर तिसरी फवारणीची आवश्यकताही राहणार नाही. कारण ज्यावेळेस मका पीक मोठं होतं त्यावेळेस त्या अमेरिकन लष्करीचा किंवा खोडकिड्याचा अजिबात प्रादुर्भाव होत नाही. म्हणूनच काय म्हणतो आपण की मी जी शेती करेल ती मके असो किंवा कुठल्याही पिकाची असेल, मी त्याचे बारकावे समजून घेईल, शास्त्र काय समजून घेईल,
वेगवेगळ्या प्रत्येक गोष्टीला काय काय पर्याय उपलब्ध आहे, काय तंत्रज्ञान उपलब्ध आहे याची माहिती घेईल आणि मग मी शेती करेल. आणि मग असं जर केलं तर माझी शेती ही नक्कीच फायद्याची होईल आणि खाणाऱ्यासाठी सुद्धा आरोग्यदायक. आपण वारेमाप प्रमाणात जमिनीत रसायनं टाकायला लागलो आहे. ड्रेंचिंगसाठी कीडनाशक टाकतो, बुरशीनाशक टाकतो आहे, त्यासोबत खतामध्ये युरियाचा वारेमाप वापर करतो आहे. बरं, खतं टाकताना फुकवून देतो आहे. यामुळं काय होतं आहे मित्रांनो, नुसतं आपल्या पिकाचं आपला स्वतःचं उत्पादन खर्च तर वाढतोयच, पण त्यासोबत आमची जमीन खराब व्हायला लागली, आमचं पाणी खराब व्हायला लागलं, आमची परिसंस्था, आमची पिकं खराब व्हायला लागली. ह्याच्याबद्दल फार विचार करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं मक्याबद्दल आणखीन तुम्हाला जर डिटेल पाहिजे असेल तर आपल्या वेबसाईटला भेट द्या, ते डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा, 2दा-3दा वाचा आणि जर काय अडचण असेल तर संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी बसलेलो आहोत. तर आज आपण मका या पिकासाठी आज हा व्हिडिओ केलेला आहे. जर तुम्हाला वाटलं असेल याच्यामध्ये काय सुटलं असेल तरी कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आणि आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, ज्ञानात शेतीचे व्हिडिओ पहा, आवडत असतील, तुम्हाला कामाची वाटत असतील तर मित्रमंडळी पाहुणे रावळ्याला पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मला वाटतं आज आपण मक्यासाठी इथं थांबू. धन्यवाद. नमस्कार.